संदीप भाऊ वाकचौरे, जसं की तुम्हाला माहीतच आहे, संदीप भाऊ वाकचौरे मुंबई टू संगमनेर पायी यात्रा करता करता थकलेले आहेत. अजून काय पोचलेले नाहीत संगमनेरमध्ये. काय हो, वाट पाहू पाहू थकलो. म्हटलं येतील, आता येतील, मग येतील, पण यायचा काही तपास नाही. हे नुसतं वरच्यावर बोलणं आहे, बाकी काही नाही. हे लोक काही करू शकत नाहीये, हे मला माहिती चांगलं. आणि ते येणार पण नाहीये, हे फक्त बोलतात. आता किती गोड 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 बोलती ना. मला मिटवायचे, मी मोठं होऊन मी समोरून जाऊन मी मिटवणार आहे. आम्ही पण हेच बोललो होतो, मिटवा सगळं करून. तुम्हीच वाकडं शिरता त्याला, आम्ही काय करणार. आम्ही बोललेलं तुम्हाला खोटं वाटतं, तुम्ही बोललेलं आम्ही का खरं वाटून घ्यायचं. का खरं वाटून घ्यायचं, कशाबद्दल, काय तुम्हाला संबंध. जर यायचं असतं तर मग तुम्ही आले असते ना. व्हिडिओ काढली, व्हिडिओ पोस्ट केली. आम्ही तर वाट पण बघितली होती. काल आम्ही व्हिडिओच नाही काढला त्यासाठी का तुम्ही येताय त्याची वाट बघत होतो आम्ही. काल भरपूर दिवसापासून व्हिडिओ काढायची, म्हणजे व्हिडिओ काढायची इच्छाच नाही राहिली या मुद्द्यावरती. म्हटलं तुम्ही येते, आता तुमची व्हिडिओ आली अचानक मध्ये की येणार आहे. म्हटलं येईल बुवा, आज वाट बघू आपण. काय यायचं नाव नाही. पायी निघाली, हे बरोबर बोलली ती. तुम्ही खरंच पायी निघाली वाटतं, म्हणून वेळ लागतो, थकले म्हणून वेळ लागते तुम्हाला. काय नाही, हे बघा तुम्ही या नका येऊ. मला ते किती खुश आहे, तुम्हाला तर दिसत असं ना त्यांची व्हिडिओ मकर संक्रांतीची वगैरे. आम्ही तर व्हिडिओ पण काढली नाही, काय नाही. आम्ही अशी नॉर्मली मकर संक्रांत साजरी केली होती. मी दारापुढे रांगोळी पण नाही काढली. मी माझ्या युट्यूब चॅनेलला बोलले पण होते का मी रांगोळी वगैरे काढन, पण मी काही काढली नाही. फक्त सारवलं वगैरे होतं मम्मीने, बाकी दुसरं काही नाही. मम्मीला तर रांगोळी वगैरे काढता येत नाही. येते पण थोडीफार येते पण. आणि ऋतूने मग काढली नाही, म्हणजे सण बिन काय नाही, रेग्युलर झाला. आता रेग्युलर झालं. स्वतः किती नटलेली ते बघितलं आम्ही. नाही पण आपण गेलतो तसं. म्हणजे देवाला गेलो होतो. देवाला गेलो आम्ही, पण बाकी दुसरं काही नाही. घरात काहीच केलं नव्हतं, काही नाही. म्हणजे माझं एवढंच सांगायचंय, तू असं म्हणू नको का मी किती दुःखी आहे तुम्हाला सोडून. असं नको म्हणू, तू किती खुश दिसतेस ना, ते आम्हाला माहितीये चांगलंच. ते व्हिडिओ दिसतं सगळं, किती खुश आहे. कोणत्या कोणत्या मॉलला जातील, काय काय मजा करतील काय, आणि दुःखी सांगत्या. मॉलला कोणत्या तरी मॉलला गेले होते बाबा. कुठून कळले? स्टोरीवरून. मॉलला जा किंवा कुठं जा, तुम्ही जा, तुम्हाला जायचं तिथं. आम्ही जाणार नाही कुठं. आमचं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही ना उगाच असं आठवण करून, म्हणजे तुम्ही येणार आणि मग आम्ही वाट पाहायची आणि मग तुम्ही येणार नाही, हे खोटं बोलणं सोडून द्या. जमत नाही. जे जमतंय ते बोला ना, तुम्ही जे करायचं ते करा ना. आणि तुम्हाला असं वाटन का तुम्ही आम्हाला धमक्या देशान का आम्ही येतय करून, आम्ही तुम्हाला घाबरण, हा गैरसमज तुमच्या डोक्यातून काढून टाका. घाबरायचा काही विषयच नाही. घाबरायला लांबपर्यंत आम्ही तुम्हाला घाबरणार नाही, कारण की काही चुकी नाहीये. आपली काही चुकी नाहीये घाबरायला. काय म्हणते तू? बरोबर आहे. तुम्ही बोलले येणार, आम्ही पाहिली वाट, नाही आले, विषय संपला. ही पण गोड बोलू नका असं की येणार आणि येईन ते आशेला लावायचं. नाही कशी म्हणते मी, तर समोरून जाऊन आता मिटवायचा प्रयत्न करणार आहे. समोरच्यानी काय केलं तर म्हणजे अगं तू किती आतल्या गाठीनी येणार आहे ते कळतंय चांगलं आम्हाला. तू काय मिटवायचा प्रयत्न करणार आहे? काय मिटवायचं, काय मिटवू शकतेस ना. फोन करून मिटवू शकतीस तू. मग का फोन करत नाही? फोन करायचं नकोच, बोलायचंच नाही फोनवरती. तुला समोर येऊन जेवढी हे आहे ना, मग तेवढी फोनवर बोलू शकत नाही तू. फोनवर बोलायला हिंमत नाही तुझ्यात पेशन्स आहे ना. तुला माहिती ना, मी घरी आता इथं आल्यानंतर पण तू काय बोलणार आहे? तेच बोलणार आहे जे तू फोनवर बोलणार आहेस ना, तू इथं येऊन तेच बोलणार आहेस. आम्ही काय म्हणत होतो, तुम्ही या सगळे. पहिल्याच व्हिडिओत आम्ही सांगितलं होतं, गाडी घेऊन झाल्याच्या नंतर लगेच सांगितलं होतं का तुम्ही सगळे या, आपण पहिल्यासारखं राहू. नाही, आमचं तुला खोटं वाटलं, आम्ही का खरं मानू? आम्हाला फसवताय का? आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. निघायला मग थोड्याच वेळात निघायचं लवकर. अरे तुम्हाला सांगतो, तुम्ही काही येते नाही, हे फिक्स आहे. तुमच्यात येण्यात काही एवढी हिंमत नाहीये. आणि यायचंच असतं तर मग आले असते तुम्ही. आम्ही बोलत होतो पण येऊ शकले असते. आणि ही व्हिडिओ काढून काय तू सिंपती नको घेऊ जास्त. आता कोण कशी सिंपती घेते तुम्हीच बघा.
शहाणपणा करायचा प्रयत्न करू नको की अरे मी कशातच नाही कडी, म्हणजे मी नाही त्यातली कडीला वाचली असं दाखवायचा प्रयत्न करू नको. हा कळतंय लोकांना की कोण कुठं आहे, कोणाचं काय चाललंय काय नाही चाललेलं आहे, कळलं. बरोबर आहे ना. असा राग येतो ना, लय राग येतो, लय राग येतो. अगं तुला सांगू करू तू यांचे हे दोघं आहेत ना, हे दोघं काही कामाची नाही तशी. अहो इथून मागं पण नव्हते आणि तुम्ही आले तर मी तर म्हणते तुम्ही येऊच नका, कधीच नका येऊ आमच्या घरी. आम्ही एकदम सुखीच आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय ना मी कोणाच्या जीवावर खात नाही काय नाही, काहीतरी बोलली होती म्हणजे कोणाच्या जीवावर नाही ती म्हटली होती. तुमचे व्हिडिओ बघत नाही, मला नाही आता जास्त इंटरेस्ट राहिला ते बघायचे व्हिडिओ. मी तर व्हिडिओ बघतच नाही. मी उगाच कॅप्शन बघितलं का आम्ही चाललोय घरी, तेच मी यांना सांगितलं होतं का ते येऊ राहिले करून घरी चाललो आणि काय म्हणे थोड्याच वेळात निघतोय असं एवढंच बघितलं. म्हटलं आता येणार वाट पाहत होतो फक्त, बाकी दुसरं काही नाही. वाट पाहून थकलो, म्हटलं जाऊ दे मरू दे आता. काय मम्मीला म्हटलं काय फोन बिन आलता काय येणार आहे करून, तो म्हटला मम्मीला तर फोन बिन नव्हता आला काय, सोडा विषय. येऊ अगर नाही येऊ त्याशी काही घेणं नाहीये. आम्ही मस्त जगतोय आणि मस्त जगणार आहे कायम, त्याच्यामुळं काही हेच नाहीये त्यात, हेच नाही राहिलं. आणि खरंच सांगू काय, हे दोघं नाही चालू आहे, हे लोकांना सांगते वेगळं, हे व्हिडिओ सांगते वेगळं. तुम्हाला जर होत नाही तर तुम्ही का सांगते आणि का करते ते येऊन दाखवायचं ना मग तुम्ही. नाही आता चांगलं बनायचा प्रयत्न करताय ना, हे चांगलं बघायचा प्रयत्न करू नका तुम्ही काय आहे ना ते आम्हाला चांगलं माहितीये. घरातल्या गोष्टी घरातल्यांनाच माहिती असतात, त्याच्यामुळे तुम्ही चांगलं बनायचा प्रयत्न नका करू अजिबात. सोबत राहायची त्यांना माहिती राहतं. जसं की मी संदीप भूमी आम्ही सगळे एकत्र राहायचो, म्हणून आम्हाला माहिती तुझा स्वभाव काय आहे, तो स्वभाव काय रे, हे सगळं माहिती बरोबर. आणि घर फोडलं स्वतः आणि आता दाखवून द्यायचंय का मी नाही त्याच्यातली, मी आता स्वतःहून जाणार आहे. आता तुम्ही सगळ्यांनी विचार करा का हिनं कस काय विचार केला घरी यायचा, घर कुणी फोडले मग तुम्ही सांगा. आता घरी यायचा विचार केलाच होता तर अजून मागे बोललो होतो तेव्हाच यायचं ना तू. त्यावेळेस आम्ही बोललो होतो का नाही. मग आमची गरज आहे म्हणजे नाही, तुम्हाला असं वाटलं असेल की आता ती बोलते आता आपल्याला यायचं मग आपण आहे ना असं करू मग आपण जाऊ, असा विचार काय तुमचा असं नाही. तुम्ही सगळ्यांनी तरी बघितलं असेल का आम्ही स्वतः किती माघार घेतलेली, आम्ही स्वतः किती फोन केलेले त्यांना, पण ते प्रत्येक वेळेस वाकडे शिरत बोललेले आहेत. आम्ही व्हिडिओ पण पोस्ट केला होता का तुम्ही या सगळे आपण सगळे बसून बोलूया, तर नाही. आता कुठून डोक्यात आलं तुझ्या का जाऊया आपण संगमनेरला करून जाऊया, हे डोक्यात आलेलं नाही. एक फक्त ऍक्टिंग आहे, ही फक्त ऍक्शन करून राहिले की असं करू आपण तसं करू, त्यांना भ्याव घालू, त्यांना मग ती काय करतील ना आपण काय बोलू, नेमकी आपल्या मनात काय त्यांचा असं विचार चालू हे चालू, बाकी दुसरं काही नाही. तुला जर आहे ना मग मला हे सांगायचंय आम्ही तुम्हाला अजिबात घाबरत नाहीये. तुम्हाला काय करायचंय ते करा आणि कधी यायचंय ते या, एवढंच सांगायचंय. काय विषय नाही, भांडणं बिडणं काय तुम्ही व्यवस्थित समजा आम्हाला, आम्ही पण व्यवस्थित समजावू तुम्हाला. आम्हाला पटलं ठीक नाही पटलं तर लगेच तिकडे विषय क्लिअर. तुम्ही जसं राहणार तसं आम्ही राहणार. आणि काहीतरी बोलायचं होतं, राहिला प्रश्न काय आठवतच नाही, तुम्ही बोला. जाऊ दे काय बोलायचं ते कर, बंद बस कर आता.